सकाळी 5 वाजता हो का? इथे 1 वाजता आलो. आंघोळी केल्या, जेवण केली आणि दर्शनाला आलो. पाणी नाही, काही नाही. हीच ताकद आहे खरी तर पांडुरंगाच्या शक्तीच्या भक्तीची की भक्तीच्या शक्तीची आपण ठरवायचं आहे ते. ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी गोपाळपूरच्या पुढे जाईल बारी. जवळपास 7-8 किलोमीटर एवढा गर्दी होणार ना. कमीत कमी 30 लाख लोक वारीमध्येच असतात. काय पांडुरंगाचं नाव घ्यायचं आणि उभं राहायचं. धर्मदर्शन घ्यायचं आम्हाला रांगेत उभं राहून इथून घुसून तिथून घुसून जायचं नाही. रामकृष्ण हरी माऊली आपण मागे जिथे शूटिंग घेतली तिथे सगळे वारकऱ्यांची तिथे लाईन लागत होती आणि ही लाईन आता इथून पूर्ण आपण बघू शकता दर्शनासाठीची रांग आहे आणि ही रांग सरळ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाणार आहे आणि तिथे विठुरायाचं रुक्मिणी मातेचं आपण दर्शन घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. मी आदिलाबादहून आलो. आदिलाबाद मंडळी छोडा ग्राम जलदा तेलंगणा इथून तेलंगणातून आलो मी आणि जवळजवळ मी आज 50 वर्ष झाले चालू आहे. आज वय 75 वर्ष आहे आणि 50 वर्ष झाले वारी करतोय. तर आषाढीच्या वरला दर येतो पण आता काय झालं थकला माझा चालू होता मी आरवाडी दर्शन घ्यावे पांडुरंगाचं म्हणून आलो. मोठी लाईन आहे रांग आहे तर तुम्हाला जवळजवळ 5-6 तास तरी नक्की लागतील. 5-6 तास नाही 10 घंटे लागू शकतील काही सांगता येईना. पण आपलं हा धर्मदर्शन घ्यायचं आम्हाला रांगेत उभं राहून इथून तिथून घुसून जायचं नाही. धर्मदर्शन घ्यायचं रांगेत उभं राहून. धन्यवाद माऊली. आणि कसं वाटतं आपल्याला दर्शन एकदम घेतलं? छान वाटतं. जवळ. आनंद वाटतं छान वाटतं एकदम. आणि याच्या पुढे अजून या. हो यायचं पांडुरंग इतके दिवस चांगलं ठेवतो येणारच. नक्की. नक्की धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. कुठून आलात आपण? आम्ही संभाजीनगर जिल्ह्यातून. जेव्हा आपण माऊली दर्शनाला येतात हा. आता आपल्याला इतका वेळ कमीत कमी 8 ते 10 तास ओळीत उभं राहावं हो. लागतं. कसं वाटतं अशा वेळेस? पांडुरंगा आम्हाला पाऊस पाणी सर्व व्यवस्थित राहू दे. तुझं दर्शन घडू दे. वारंवार आम्हाला तुझ्या दर्शनाला येऊ दे एवढीच आशा आहे. तेवढी वयस्कर लोक आहेत आहे ना, आता पुष्कळ आहे. 8 ते 10 तास ओळीत थांबावं लागतं. थांबावं तर मग तुम्हाला कसं वाटतं? आनंद आनंद वाटतो. आनंद वाटतो. वर थकवा जाणवत नाही का? ते पकडा ना. तुम्हाला थकवा जाणवत नाही? काय नाही थकवा होत नाही, काय नाही, मस्त मजा वाटते. आता कसं आपल्याला उपाशी इतका वेळ थांबावं लागतंय, उभं राहावं लागतंय, चालावं लागतंय. गुडघे दुखत नाही काय हवंय? काय नाही, काही त्रास जाणवत नाही? नाही त्याला ते सांगितलं आपण दर्शन घेतो काय दुखत नाही. इथून तुम्ही कुठून आलात? परपंच जिल्हा. परभणी जिल्ह्यात. हा. आणि किती वर्षापासून आपण येत आहे? आम्ही 9 वर्षापासून. आता आपल्या कसं आहे म्हणजे म्हातारी लोक आपण गावाकडे असलं की थोडं चालता येत नाही, गुडघे दुखतात, मग इथं 8-10 तास आपण ओळीत उभं राहतात, दुखत आहे. चालतात, गुडघा दुखत आहे बाई माझा आज ह्याच्या असताना काय बोलत नाही. काही फरक नाही पडत. रामकृष्ण हरी. आणि आता ही अजून किती किलोमीटर पुढे मंदिर आहे? इथून 2 किलोमीटर. 2 किलोमीटर आणि जवळजवळ अर्धा किलोमीटर मागे असेल अजून 1 किलोमीटर मागे. म्हणजे आपण बघू शकता की आजच्या 8 दिवसानंतर आषाढी एकादशी आहे आणि आजच एवढी गर्दी आहे तर त्या दिवशी किती गर्दी असेल आपण विचारही नाही करू शकत. म्हणजे कदाचित पंढरपूर मध्ये उभं राहायला जागाही नसेल. ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी गोपाळपूरच्या पुढे जाईल बारी. जवळपास 7-8 किलोमीटरच्या कारण मागच्याच वर्षी 15 ते 16 लाख लोक भाविक आले होते. हो. रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती आणि ह्या वर्षी त्यापेक्षा जास्त गर्दी होईल असं वाटतंय. एवढा गर्दी होणार ना. कमीत कमी 30 लाख लोक वारीमध्येच असतात. 30 लाख लोक. आता आणि वारीमध्ये याचे इतके पालखीचे. सगळे वारकरी जेव्हा ते दर्शन सगळे जेव्हा घेतील इथं पंढरपूरमध्ये त्यांना माहित येतील. नाही 24 तास लागतात की 36 तास उभं राहावं लागतंय. हो 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 हो. पण हे वारकरीच करू शकतात. त्यांना 35, 36, 24, 10 तासाचं काही वाटत नाही. त्यांना फक्त आस असते पांडुरंगाच्या दर्शनाची आणि त्यामुळे ते तहान भूक विसरून इथे ओळीत उभं राहत असतात. आणि जोपर्यंत पांडुरंगाचं दर्शन होत नाही तोपर्यंत त्यांना कसल्याही गोष्टीची कसली जाणीव नसते. आणि खरं तर थोडंसं मंदिराने ही सगळ्या सोपी सुविधा केलेल्या आहेत. आपल्याला पाऊस लागू नये म्हणून इथे शेड आहे, तिकडेही शेड आहे आणि ठिकठिकाणी विश्रामाच्या सोय आहे, वॉशरूम वगैरेची सोय केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर पुन्हा म्हणजे अजून पुढच्या वर्षी आणि अजून कित्येक वर्ष वाटतं
हे असंच चालू राहणार. भक्तीचे असे जे लोक येतात त्यांच्यासाठी हे काहीच नाही आहे. जे एक मनात पाच भक्ती वाजता असते गाडीत बसतो. त्या- हा सकाळी 5 वाजता हो का इथे 1 वाजता आलो, आंघोळी केल्या, जेवण केली आणि दर्शनला आलो. तेव्हा पाणी नाही, काही नाही. हीच ताकद आहे खरी तर पांडुरंगाच्या शक्तीच्या भक्तीची की भक्तीच्या शक्तीची आपण ठरवायचं आहे ते. अगदी रामकृष्ण हरी बोला, माऊली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकोराम महाराज की जय.